हां, आरतीचं म्हणणं आहे टाळ्या स्टुडिओमध्ये शाळेपर्यंत गेला पाहिजे. असं म्हणतात 10वी हा लाईफचा टर्निंग पॉईंट असतो. 10वी झाल्यानंतर कोणी आर्ट्सकडे गेलं, कोणी कॉमर्सकडे, कोणी सायन्सकडे, कोणी ITI घेतलं. काही मुलींची तर चक्क लग्नही झाली. प्रत्येकाचे ध्येय वेगळे होते, प्रत्येकाचे स्वप्न वेगळे होते. हे सगळं करत असताना आपण आपली शाळा मात्र कधीच विसरलो नाही ना. आपण त्या बालमैत्रिणी कधी विसरलो ना, त्या शाळेतल्या आठवणी कधी आपण विसरू शकलो. असंच आणि आजकाल तर असं झालं की व्हॉट्सअप, इन्स्टा, फेसबुक या माध्यमातून सगळ्यांचे कॉन्टॅक्ट मिळवणं पण अगदी सोपं झालं आहे. असं 2021मध्येही आम्ही मुलींचं गेट टुगेदर केलं होतं 97च्या बॅचचं. या गेट टुगेदरला आमचा आम्ही मैत्रिणी नावाचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. त्या ग्रुप तसा तो थोडा फक्त गुड नाईट आणि गुड मॉर्निंग पुरताच मर्यादित होता किंवा बर्थडे विशेषसारखे ॲज युजल असे आमच्याकडे खूप सारे ग्रुप्स असतात. एकदा सुनीता विवाणीचा मला फोन आला की पूनम आपण 97च्या बॅचचं फक्त मुलींचं गेट टुगेदर करूया. म्हटलं ठीक आहे, सध्या तरी सगळे इनॲक्टिव्ह आहे, आपण ट्राय करून बघू शकतो. जेवढे येतील तेवढ्यांना घेऊन आपण तो गेट टुगेदर करूया. पण जसा मेसेज ड्रॉप केला व्हॉट्सअपला, काय ती एक्साइटमेंट होती मुलींची आणि इतकं एन्जॉय केलं आम्ही सगळ्यांनी. खूप खूप जास्त मजा आली होती. खूप रिस्पॉन्स आम्हाला चांगला मिळाला होता आणि भेटल्यानंतर कार्यक्रमाला तर जसं आठवणींचा पूर आला होता. आता हे 2024मधलं मुला मुलींचं गेट टुगेदर, याची पण मास्टर माइंड ही सुनीता विभांडीकच आहे. आत्ताची विभांडी, पहिलीची सुनीता विस्पुते. मला असं वाटतं तिच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्या. कारण संकल्पना मांडणं खूप महत्त्वाचं असतं. अर्थातच तुम्ही सगळेजण आलात, तुमचा सपोर्ट मिळाला म्हणून हे होऊ शकलं. पण मेन मास्टर माइंड सुनीताचे. आता यावेळेस एक नवीन विचार होता की पूनम आपल्याला मुला मुलींचं गेट टुगेदर करायचं आहे. आता मुला मुलींचं गेट टुगेदर म्हणजे थोडं टेन्शनचं काम होतं, पण म्हटलं ठीक आहे आपण करू शकतो. कारण बॉईजचे कॉन्टॅक्ट तेवढे आमच्याकडे नव्हते. म्हटलं आपल्या कोणातरी बॉईजची हेल्प लागणार आहे. मग तिच्या कॉन्टॅक्टमध्ये निलेश पाटील होता. तर त्या दोघांचं बोलणं झालं तर निलेशने मला फोन केला की पूनम आपण गेट टुगेदर करायचं असं असं सुनीता म्हणते. म्हटलं ठीक आहे, आपल्याला काय हरकत नाही. जसं आपण मागचं आम्ही 2021चं गेट टुगेदर सक्सेसफुली केलं होतं तसं आपण इथे पण प्रयत्न करूया. इथे पण हाच अनुभव आम्हाला मिळाला. सुरुवातीला आम्ही 3-4च डोके होतो, मी, आरती, सुनीता, माझे भाऊ निलेश जाधव, निलेश पाटील, तर अवी, प्रवीण त्याच्यामध्ये ॲड झाले. वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्या असे कॉन्टॅक्ट्स आम्हाला मिळत गेले आणि बघता बघता कुठे तो आकडा 100च्या वर गेला हे आम्हालाही कळलं नाही. आणि अशा प्रकारे आज इथे आपण सगळे जमलेलो आहोत. आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत आठवणींच्या शाळेमध्ये. शाळा या शब्दामध्ये किती आहे जिव्हाळा. माझी शाळा, आपली शाळा, स्टुडिओ मेरी शाळा. कोणी या शाळेमध्ये पहिलीला आलं असेल, कोणी 5वीला, कोणी 7वीला, कोणी 8वीला, पण माझी पहिली आणि शेवटची शाळा स्टुडिओ मेरी शाळा. आजपर्यंत कितीतरी विद्यार्थी या शाळेने घडवले असतील, कितीतरी पाखरं या शाळेतून आकाशात भरारी घेतली असेल, पण ती शाळा मात्र तिथेच आज पण भक्कमपणे उभी आहे, नेहमी नवीन पिढी घडवण्यासाठी. शाळा असा नुसता उल्लेख जरी केला तरीही या वास्तूमध्ये घालवलेला प्रत्येक दिवस असंख्य आठवणी, असंख्य खोड्या, मित्रमैत्रिणीसोबतच्या गप्पा आणि शिक्षकांचा ओरडा आठवतो. ही एक अशी वास्तू आहे जिथे आपण प्रवेश केल्यापासून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अगदी जशाच्या तशा आठवत असतात. अनेकदा ते दिवस आठवून नकळत डोळ्यांच्या पापण्याही ओलावत असतात. जेव्हा आपण घरातल्या बच्चे कंपनीला शाळेत जाताना पाहत असतो तेव्हा आपल्या मनात पडते आठवणींची शाळा. आपल्यालाही असं वाटतं आपण पुन्हा लहान व्हावं, पुन्हा शाळेत जावं. ते शाळेतलं राष्ट्रगीत, प्रार्थना, प्रतिज्ञा म्हणूनच आज आपण इथे पुन्हा त्यासाठी जमलेलो आहोत. आपल्याच मित्रमैत्रिणी आपल्यासाठी आपल्याला पुन्हा शाळेत घेऊन जाणार आहेत. आवाज येतोय का मागेपर्यंत? आज आपण इथे पुन्हा एकदा जमलेलो आहोत. त्यासाठी शाळेत तुम्हाला आपलेच मित्रमैत्रिणी पुन्हा एकदा शाळेत घेऊन जाणार आहेत. आज आपण राष्ट्रगीत म्हणणार आहोत, प्रार्थना करणार आहोत. एका हाताचा अंतर ठेवून सगळ्यांनी प्रतिज्ञा सुद्धा शाळेत
टोचायची नाही बोटं. आता